आपल्याला काय एक गैरसमज मला असा आहे लोकांचा की मी माझ्या 5-6 ठिकाणी घरं आहेत, प्लॉट आहेत, तर त्या वास्तू मला फरक करतात का? नाही, जिथे तुम्ही राहता ती वास्तू सगळ्यात जास्त तुम्हाला इफेक्ट करते. तुम्ही भारतामध्ये जर पूर्व दिशेला गेला तर तिथं सूर्याची पूजा करतात, तिथं सूर्याला देव मानतात आणि तिथले जे सगळे लोक आहेत ते पर्टिक्युलर सूर्याला देव मानून तिथे जे गव्हर्नमेंट ऑफिसर जास्त आहेत, गव्हर्नमेंट मध्ये कामाला लोक जास्त आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही प्लॉटमध्ये राहा, फ्लॅटमध्ये राहा किंवा इतर कुठेही कमर्शियल जागेमध्ये, ती जागा जी आहे त्याची एनर्जी कशी आहे, लँड एनर्जी कशी आहे, तिथली माती जी असते ना ती आपण पारखतो. ओके. तुम्ही जेव्हाही एखाद्या जागी राहाल, तुम्ही म्हणाल फ्लॅटमध्ये मी कशी माती देणार, पण तिथल्या ज्या एनर्जीज असतात ना त्या आपण मशीनच्या द्वारे, एनर्जीज मशीन्स आहेत आपल्याकडे, त्याच्याद्वारे, ज्याला आपण डाउजिंग पण म्हणतो, त्याच्याद्वारे आपण चेक करतो एनर्जीज. तर जर तुमचं दुकान असेल तर तुम्ही तुमच्या दुकानाच्या नॉर्थ वेस्ट म्हणजेच उत्तर पश्चिमेला तुमचा माल ठेवा आणि तो खूप लवकर विकला जाईल. ही रेमेडी तुम्ही नक्की करा. भरपूर लोकांचं असतं की अरे माझं ईशान्येला आहे, असं आहे तसं आहे, बट मला काहीच प्रॉब्लेम होत नाही. तुमच्या कुंडलीलाच आपण त्याच्यात ॲस्ट्रो वास्तू, निम्रो वास्तू नंबर 3चे लोक असतील तेव्हा त्यांना त्या जागेचा प्रॉब्लेम होईल. जर तुमच्या घरात नंबर 6चे लोक असेल आणि जर तुमचा आग्नेय कोण डिस्टर्ब असेल तर त्यांना प्रॉब्लेम होणार कॅश फ्लोला. असं हा तर या गोष्टी. आणि तर असं नाहीये की आता इथे नॉर्थ माझे म्हणून मी सगळा निळाच रंग मानणार किंवा असं. ऑलरेडी जर तुमची वास्तू मध्ये नॉर्थ 70% आहे आणि साऊथ 30% आहे बॅलन्सिंग मध्ये, तुम्हाला साऊथला नॉर्थच्या बरोबरीला आणावं लागतं आणि नॉर्थला अजून वाढवलं तर साऊथ परत इनबॅलन्स होणार. उत्तर दिशा, उत्तर आणि ईशान्य कोण, ओके, याच्यामध्ये एक जागा येते, त्याला आपण म्हणतो नॉर्थ ईस्ट, म्हणजेच उत्तर पूर्व. या जागेमध्ये मी जसं सांगितलं की धन्वंतरी देवांनी अमृत आणलं होतं, ते जागा औषधाची असते आणि अशा जागी ना सगळ्यात घरामधले औषधं ठेवायची खूप चांगली जागा आहे. जर तुम्ही खूप चांगलं पॉलिटिक्समध्ये असाल तर लक्षात ठेवा, तुमच्या घराची जर पूर्व डॅमेज असेल तर तुम्हाला सोशल कनेक्शन 0 होतं, तुम्ही पॉलिटिक्समध्ये चांगलं काम नाही करू शकत. आणि वेस्ट म्हणजे जिथे शनिदेव स्वतः बसतात, पश्चिम दिशा जेव्हा तुमची प्रॉब्लेम होतो ना तेव्हा तुमचे सेव्हिंग्स आणि बिझनेस खूप दिवस कराल पण तुमचे सेव्हिंग्स होणार नाही आणि पैसा टिकत नाही. हे तर आज सगळीकडे ऐकायला मिळतं की आमचा पैसाच टिकत. दक्षिण दिशेमध्ये S2, S3, S4, स्पेशली S3, S4 हे दरवाजे खूप पैसा देतात. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे चेतना मनवर्मा. मॅम नमस्ते. नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे बँटर विथ चेतन मध्ये पुन्हा एकदा. थँक्यू सो मच. रुद्राक्षांचा आपला एक पॉडकास्ट झाला होता आणि प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं मॅमला. येस, त्याबद्दल खूप प्रेम मिळालं मला. येस, खूप छान ओळख मिळाली, लोकांना आवडलं ऍक्च्युली ते. आणि रुद्राक्षांचं महत्व जसं आपण आता बघतो की पंडित मिश्रा जी आहेत तर तेही रुद्राक्षांचं भरपूर सांगतात. येस, तर त्याच पद्धतीने रुद्राक्षांबद्दल मॅमनी सांगितलं होतं. आजचा जो पॉडकास्ट आहे आपला तो आहे वास्तूबद्दल. वास्तूचा तुमच्या आयुष्यावर काय परिणाम होतो, वास्तूमध्ये जर दोष असतील तर ते कसे तुम्ही काढले पाहिजे, वास्तुदोष कसे रिमूव्ह केले पाहिजे घरातून. त्याच्यासोबतच जर तुम्हाला भरपूर सारा पैसा कमवायचा असेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये असलेलं कर्ज की त्यासोबतच भरपूर फायनान्शियल प्रॉब्लेम्स दूर करायचे असतील तर ते तुम्ही कसे करू शकतात, या सगळ्या गोष्टींबद्दल. त्यासोबतच मॅम बिझनेसेस जे असतात तर कशामुळे आज काही बिझनेसेस सक्सेसफुल झालेले आहेत, त्यांचे कलर्स किंवा त्यांचं डिरेक्शन. भारताच्या वास्तूबद्दल आज आपण डिस्कस करणार आहे. मॅम आपल्याला सगळं सांगणार आहे. तर मॅम तुमचं परत एक वेळेस स्वागत आहे. धन्यवाद सर. थँक्यू. पहिले मला सांगा, आपण जिथे पॉडकास्ट करतो या स्टुडिओची वास्तू तुम्हाला कशी वाटली? खूप सुंदर आहे. सगळ्यात महत्वाचं वास्तू पाहताना तिथली वाईब, तिथे जे आपण आल्या जी उत्साह होता किंवा वास्तू एक प्रकारे ना आपल्याला व्हायब्रेशन्स देते, ती व्हायब्रेशन इतकी छान आहे त्यामुळे तुम्हाला एक प्रकारची एनर्जी मिळते. वास्तूची एनर्जी ही सगळ्यात महत्वाची असते आणि आपण जेव्हा वास्तू करतो ना त्या वास्तूची एनर्जी त्याच्या माती पासून असते. त्यामुळे या स्टुडिओची एनर्जी खूपच छान आहे आणि ही वास्तू ऑटोमॅटिक बॅलन्स आहे, म्हणजे एकदम तंतोतंत वास्तूप्रमाणे आहे. जसं तुम्ही पाहू शकता मागे नॉर्थ वेस्ट
वेस्टलाच म्हणजे वायव्येला तुम्ही ग्रे कलर दिलेला आहे. ऑलरेडी जिथं अर्थ एलिमेंट येतं साऊथ वेस्टला तिथे ऑलरेडी तुम्ही जे फ्लोरिंगचे टाइल्स बसवले आहेत वॉलपेपर तेही खूप छान आहे. नॉर्थ ईस्टला म्हणजे E3 आणि E4 मध्ये तुमचं मेन डोर आलाय. नॉर्थ ईस्टला तुम्ही मंदिर ठेवलेलं आहे आणि सिटिंग अरेंजमेंट जी तुमची आहे ती बरोबर साऊथ ईस्टला आलेली आहे. त्यामुळं खूप खूप सुंदर आहे आणि ही तुम्हाला वास्तू खूप लाभो याच माझ्या सदिच्छा, कारण खूप छान वास्तू आहे. थँक्यू मॅम, थँक्यू. ऍक्च्युली या वास्तूमध्ये आल्यानंतर वास्तूवरचा हा पहिलाच पॉडकास्ट आहे आपला आणि तो तुमच्या सोबतच आहे. मॅम वास्तू कशी वर्क करते? वास्तू म्हणजे काय आपण पहिलं सर्वात हे बघू. वास्तू म्हणजे जिथेही तुम्ही राहता वास करता तिथे पंचतत्वांचा जो भाग विभागलेला असतो त्याला आपण वास्तू बोलतो. मग ती कमर्शियल असू दे, स्कूल असू दे, किंवा तुम्ही राहता प्लॉट मध्ये राहता, फ्लॅट मध्ये राहता, ती सगळी वास्तू आपल्यावरती काम करते. ती घरातल्या पाळीव प्राण्यावरती पण काम करते. म्हणजे तुम्ही ज्या वास्तूमध्ये राहता ती तुमच्यावरती खूप इफेक्ट टाकते. मग ते घरातलं पाळीव प्राणी असेल तरी. आपल्याला काय एक गैरसमज मला असा आहे लोकांचा की मी माझ्या 5-6 ठिकाणी घरं आहेत, प्लॉट आहे, तर त्या वास्तू मला फरक करतात का? नाही, जिथे तुम्ही राहता ती वास्तू सगळ्यात जास्त तुम्हाला इफेक्ट करते. मग तुमचे कितीही घरं असू दे पण तुम्ही ज्या वेळेस जिथे राहता ती वास्तू तुम्हाला इफेक्ट करते. मग ती तुमच्या नावावरती बाकीच्या प्रॉपर्टीज असल्या गरजेचंच आहे की त्या वास्तूप्रमाणे अलाइन पाहिजे, कारण तुम्ही त्या कुणाला तरी रेंटनी देणार आहात आणि त्यांना ते इफेक्ट्स होतात. मग तुम्ही रेंटच्या घरामध्ये राहा किंवा तुम्ही स्वतःच्या घरामध्ये राहा, स्वतःच्या मालकीच्या, पण वास्तू जी आहे ना ती तुमच्यावर इम्पॅक्ट करते. म्हणजेच तिथे असणारे जे पंचतत्व आहेत ते तुमच्यावरती कार्य करतात. मग ही वास्तू नुसते आपल्या घरापुरती प्लॉट पुरती असती का? नाही. तर तुम्ही भारतामध्ये पण बघा, तुम्ही भारतामध्ये जर पूर्व दिशेला गेला तर तिथं सूर्याची पूजा करतात, तिथं सूर्याला देव मानतात आणि तिथले जे सगळे लोक आहेत ते पर्टिक्युलर सूर्याला देव मानून तिथे जे गव्हर्नमेंट ऑफिसर जास्त आहेत, गव्हर्नमेंट मध्ये कामाला लोक जास्त आहेत, गव्हर्नमेंटमध्ये त्यांचा जो कल आहे तो जास्त आहे. याच्याच व्यतिरिक्त वेस्ट म्हणजे आपण भारताच्या वेस्टमध्ये राहतो, महाराष्ट्र जर कन्सिडर केला तर आपण वेस्टला आहे, तर तुम्ही कल्चर बघा इकडचं गेन आहे इथे प्रॉपर्टी म्हणजे खूप छान. जे वेस्ट मध्ये असतं जिथे पैसा असतो, गेन असतं किंवा कल्चर असतं, एंटरटेन असतं, हे सगळं इथे आहे. पीसफुल लाईफ आहे. याच्याच व्यतिरिक्त तुम्ही उत्तर दिशेला गेला, उत्तर दिशा म्हणजे बिझनेसमॅन, पैसे. नॉर्थ ही दिशा भारताची खूप पैसा आहे नॉर्थ दिशेला, हे सगळ्यांनाच माहिती. बरोबर. खूप पैसा आहे आणि खूप अशी प्रगल्भ आहे नॉर्थ इंडियाची. जिथे आपल्या देशाची राजधानी आहे ती नॉर्थ आहे. आणि साऊथला गेलं तर साऊथला हे नेम फेम असतं. साऊथला नेम फेम आणि एज्युकेशन पण तुम्ही बघितलं, त्यांचं एज्युकेशन किती छान आहे आणि नेम फेम ही साऊथला किती प्रमाणामध्ये. आज म्हणजे बॉलिवूडच्या बरोबर जे टॉलिवूड आहे ते काम करतं, तर साऊथला नेम फेम असतं. सगळ्या दिशांमध्ये आपल्याला वाटतं आपल्या 4च दिशा आहेत, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. नाही, टोटल 16 दिशा असतात. ओके. त्या ज्या 16 दिशा आहेत त्या 16ही दिशा आपल्यावरती कार्यरत असतात. पण आपल्या लोकांना माहितच नसतं. आपण कुणाच्या घरी मी वास्तूला जाते तर मला म्हणतात मॅडम आमचा पूर्व पश्चिम दरवाजा आहे. पण जेव्हा आपण 16 ग्रीडची डिग्री लावतो, मी कशी तुम्हाला त्याचं पिक्स दाखवते, तुम्ही आपण जेव्हा एखाद्या मॅपवरती 16 दिशांची डिग्री लावतो तेव्हा आपल्याला माहित होतं अरे माझा तर दरवाजा जो आहे पूर्व पश्चिम तो ऍक्च्युअल पूर्व पश्चिम नसून ईस्ट साऊथ ईस्ट म्हणजे पूर्व दक्षिण पूर्व या जागेमध्ये आलेलं आहे, त्या पदामध्ये आलेलं आहे. मग ते चांगलं आहे की नाही हेच आपल्याला माहित नसतं. मग तिथून पुढे आपण ट्रीट करतो. मग वास्तूमध्ये मी काय करते म्हणजे शुभमंगल वास्तूमध्ये तुम्ही जोडला आम्ही काय करतो, तर सगळ्यात महत्वाचं तुम्ही प्लॉटमध्ये राहा, फ्लॅटमध्ये राहा किंवा इतर कुठेही कमर्शियल जागेमध्ये, ती जागा जी आहे त्याची एनर्जी कशी आहे, लँड एनर्जी कशी आहे, तिथली माती जी असते ना ती आपण पारखतो. ओके. तुम्ही जेव्हाही एखाद्या जागी राहाल तुम्ही म्हणाल फ्लॅटमध्ये मी कशी माती देणार, पण तिथल्या ज्या एनर्जीज असतात ना त्या आपण मशीनच्या द्वारे, एनर्जीज मशीन्स आहेत आपल्याकडे, त्याच्याद्वारे ज्याला आपण डाउजिंग पण म्हणतो, त्याच्याद्वारे आपण चेक करतो एनर्जीज. त्याच्यानंतर स्लोप घराचे खूप महत्वाचे असतात जे आजकाल वास्तूमध्ये बघितले जात नाही. स्लोप म्हणजे काय, तर आपल्या इथे एवढंच ऐकलं जातं की साऊथ ही उंच असावी, ठीक आहे, किंवा साऊथ ही हेवी असावी, आपण खूप ऐकतो. हेवी म्हणजे काय, तुम्ही सोफा सेट चावून नाही ठेवू शकत. हेवी म्हणजे साऊथ दिशा आणि स्पेशली साऊथ वेस्ट म्हणजे जिथं अर्थ एलिमेंट येतो, जी नैऋत्य दिशा आहे ती उचलल्या गेली पाहिजे. म्हणजे 1 फूट तरी ती उंच पाहिजे. आणि जो तुमच्या घराचा स्लोप आहे तो जो उत्तरेच्या दिशेने आणि पूर्वेच्या दिशेने हवा. जेव्हा तुम्ही बांधकाम करता तेव्हा ऍटलिस्ट तुम्ही 1 फूट ती उंच उचलायला लावा. फ्लॅटमध्ये जर जमत नसेल तर तुम्ही टाईल्स बसवता त्याच्या खाली ती अर्धा 1 इंच वरती उचलली पाहिजे आणि उतार या साईडला पाहिजे. याने काय होतं, तुमचं साऊथ भरभक्कम होतं. कारण साऊथ वेस्ट
साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्य, ही राहूची जागा आहे. आणि जेव्हा राहू त्रास देतो त्याला आपण हेवी काहीतरी करतो, हेवी करून त्याला शांत. अशा वेळेस आपण ही रेमेडी करतो की साऊथ असा हेवी करतो आपण. पण जेव्हा ऑलरेडी बांधकाम झालं असतं अशा वेळेस मग आपण त्यांना वेगवेगळ्या ट्रीटमेंट करून आपण त्याला हेवी करतो. याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही म्हणजे साऊथ हेवी करा तर एखादा सोफा सेट ठेवला किंवा काय ठेवलं, लोकांना वाटतं फर्निचर. हा म्हणजे काय होतंय आजकाल अर्धवट माहिती घेऊन लोक येतात, मॅडम माझा दरवाजा इथेच आला इकडेच नाहीये, असं अशा खूप गोष्टी होतात. असं नाहीये, याच्यासाठीच आपण वास्तू करतो. एक्झॅक्टली. आणि वास्तूमध्ये मग कलर थेरपी पण याचप्रमाणे काम करते. बरोबर. मॅम, कलर थेरपीकडे आपण जाऊच. आपण जसं तुम्ही बोलल्या की एक माणूस आहे त्याचे 6 घर आहे, पण तो ज्या घरात राहतो तो त्याला इफेक्ट होतो. पण एखादा माणूस आहे तो जॉब करतो, तर तो जर त्याचं घर प्रॉपरली असेल वास्तूप्रमाणे, पण जर त्याचं जे ऑफिसमध्ये तो ज्या ऑफिसमध्ये बसतो ते जर वास्तूप्रमाणे नसेल तर तेही त्याच्यावर इम्पॅक्ट करू शकतं. हो, तुम्ही जितक्या वेळ जिथं स्पेंड करता ती वास्तू तुम्हाला इफेक्ट करते म्हणजे करतेच. कारण आता तुम्ही ऑफिसमध्ये नाही म्हटलं तरी 10 तास तरी स्पेंड करता, त्या 10 आवर्स मध्ये, आणि तुम्ही 10 तास झोपण्यामध्ये, म्हणजे मेजरली तुम्ही जो वेळ आहे तो घरामध्ये अर्धा आणि ऑफिसमध्ये अर्धा, तर त्या एनर्जी तुमच्यावरती काम करतात. आणि ऑफिसमधल्या एनर्जी फायनान्शियली तुमच्यावरती, जसं घरामध्ये तुमचे रिलेशनशिप असतात, सगळ्याच गोष्टी असतात, पण ऑफिसमध्ये मेजरली तुम्हाला जी तुमची कमवण्याचं जे साधन आहे तेच तुमच्यावरती जास्त इफेक्ट करतो. याच्यासाठी वास्तू दोष होतात ते कसे आपण ओळखायचे आणि कसं काय करायचं ते मी थोडक्यात सांगते. जसं तुमचं शरीर आहे, त्याला हाताला लागलं किंवा पायाला लागलं, डोक्याला लागलं की आपण म्हणतो मला इजा झाली किंवा आपल्याला दोष झाला, काहीतरी आपण प्रॉब्लेम होतो आपल्या शरीरामध्ये. आपलं शरीर ही पंचतत्वांनी बनलेलं आहे आणि वास्तू ही पंचतत्वांनी बनलेलं आहे. त्या पंचतत्वांमध्ये हवा, पाणी, वायू, पृथ्वी आणि जल या गोष्टी येतात. तर याच्यामध्येच पंचतत्व हेच आपल्या शरीराने बनलेले, तर याच्यामध्ये बिघाड झाला की आपण आजारी पडतो. सेम वास्तूचं आहे. वास्तूमध्ये जे पंचतत्व आहे, जे जलतत्व आहे ज्याला आपण नॉर्थ एलिमेंट म्हणतो, जे अग्नितत्व आहे ज्याला आपण साऊथ एलिमेंट म्हणतो, जे पृथ्वी तत्व आहे ज्याला आपण साऊथ वेस्ट एलिमेंट म्हणतो, आणि स्पेस एलिमेंट म्हणजे नॉर्थ वेस्ट एलिमेंट येतं ते किंवा वेस्ट, आणि याच्याच व्यतिरिक्त ईस्ट म्हणजे हवा, हे जे एलिमेंट आहे हे 5 एलिमेंट आपल्यावरती काम करतात. तर दोष कसा निर्माण होतो, जलतत्वाची जागा आहे त्याच्यामध्ये ज्या दिशा येतात त्या दिशा आहेत नॉर्थ वेस्ट, म्हणजेच उत्तर उत्तर पश्चिम दिशा. ह्या दिशेपासून ते नॉर्थ ईस्ट, हे तुम्ही ऐकलंच असेल, म्हणजे ईशान्य दिशा, या दिशेपर्यंत जो झोन येतो त्याला आपण नॉर्थ एलिमेंट म्हणजे जलतत्व म्हणतो. तर या जागेमध्ये ना तुमची हेल्थची जागा असते, नॉर्थ ईस्ट. ठीक आहे, म्हणजे उत्तर जे पूर्व असते ते तुमची हेल्थची जागा असते, जिथनं समुद्र मंथनमध्ये जे आपले धन्वंतरी देव आहेत त्यांनी अमृत आणलं होतं. तर ती पूर्ण घराची तुमची जी जागा असते ती हेल्थची जागा असते, आणि ती वॉटर एलिमेंट मध्ये येते, जलतत्वामध्ये येते. ईशान्य कोण जिथे गुरु साक्षात बसतात, वास्तू पुरुषाचं जिथं डोकं असतं ती तुमची देवाची जागा असते. याच्याच व्यतिरिक्त नॉर्थ म्हणजेच प्रॉपर 0 डिग्री उत्तर, ही तुमची कुबेरांची जागा असते. ही उत्तर दिशा आहे, इथे कुबेर स्वतः बसतात. आणि जी नॉर्थ वेस्ट आहे ही सेक्स अट्रॅक्शनची जागा आहे. इथे मी दुकानदारांना सजेस्ट करते की तुम्ही तुमचा जो माल विकायचा आहे तो या जागी ठेवा, कारण अट्रॅक्शनची झोन आहे, तिथे ठेवणारा माल जास्त दिवस टिकत नाही, लगेच खपतो. तर जर तुमचं दुकान असेल तर तुम्ही तुमच्या दुकानाच्या नॉर्थ वेस्ट म्हणजेच उत्तर पश्चिमेला तुमचा माल ठेवा, आणि तो खूप लवकर विकला जाईल. ही रेमेडी तुम्ही नक्की करा. ओके मॅम, उत्तर पश्चिम म्हणजे आता थोडंसं कन्फ्युजिंग आहे हे समजण्यासाठी, तर कसं एक्सप्लेन कराल तुम्ही? उत्तर पश्चिम म्हणजे कशी? म्हणजे नॉर्थ वेस्ट जेव्हा आपण 16 डायरेक्शन लावू, जो आता मी तुम्हाला फोटो दाखवते स्क्रीनवरती, तिथे जी नॉर्थ वेस्ट आहे तुमच्या घराची, ती डिग्रीवरनं समजते आपल्याला. तर त्याच्यावरती तुम्ही जर तुमच्या काही तुमचं हॉटेल असू दे, दुकान असू दे, तर तिथला माल लवकर खपू शकतो. पण याच्यावरनं ना एक अंधश्रद्धा पण आहे की ज्यांचं लग्न होत नाही त्या मुलींना तिथे झोपवतात, तर ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. असं कधीच करायचं नाही, कारण मुलगी काही कोणतं सामान नाहीये की जे ना तुम्हाला लवकर. तर त्यामुळे ही जी समाजामध्ये एक रेमेडी आहे, मीथ आहे की मुलींना नॉर्थ वेस्टला झोपवा म्हणजे लगेच लग्न करून जाल, तर हे चुकीचं आहे. असं नाही, हे फक्त तुमच्या दुकानाच्या मालाशी किंवा काही तुम्ही तुमचा बिझनेस रिलेटेड असेल. हो, आणि बाकी कपलसाठी ही बेडरूम खूप चांगली मानली जाते, कारण ही सेक्स अट्रॅक्शनची जागा. आणि नॉर्थ म्हणजे बिझनेसमॅन, बरोबर, किंवा जॉब करत असाल तर अपॉर्च्युनिटीची जागा, प्रमोशन स्टक असेल, जेव्हा तुमचं प्रमोशन स्टक असतं, जॉब मध्ये खूप दिवस झाले ट्राय करताय पण होत नाहीये, किंवा खूप प्रॉब्लेम्स येतात, काहीतरी ऑब्स्टेकल्स येतात, अशा वेळेस
तुमचं घर जे असतं तिथली उत्तर दिशा खराब असते. उत्तर दिशा. हा, अशा जागी वास्तुदोष. वास्तुदोष म्हणजे काय, तुम्ही जलतत्व आहे आणि तिथे अग्नितत्व नेऊन ठेवलं, म्हणजे जलतत्व, अग्नी, पाणी आणि जल कधीच सोबत राहत नाही, हे सर्वांनाच माहिती. अशा जागी जर तुम्ही गॅस सिलेंडर ठेवला, गॅसचा बर्नर ठेवला किंवा टॉयलेट केलं, कारण टॉयलेटची एनर्जी काय आहे की जे काही आहे ते शरीरातलं आपण डिस्पोज करतो. बरोबर. हीच टॉयलेटची एनर्जी आहे की डिस्पोज. पण ज्या जागी तुमच्या घराच्या टॉयलेट येतं ना, ती त्या वास्तूची एनर्जी डिस्पोज करतं. जर तुमच्या घराच्या उत्तरेला टॉयलेट आलं तर ती उत्तरेची जी पैशाची, ऑपॉर्च्युनिटीची, जी हेल्थची जागा आहे ती डिस्पोज करतं. ओके. मग आपण त्याला काय ट्रीट करतो, आपण त्याला एक अशा काही रेमेडी करतो न तोडता फोडता की त्या जागेचे धातूच्या एलिमेंट्स लावून, कारण जो उत्तरेचा धातू आहे तो आहे ॲल्युमिनियम, त्याचाच यूज करून आपण अशा पद्धतीने त्याला ट्रीट करतो की ती जागा बॅलन्स होती. ओके. आणि ती रिएनर्जाइज करतो. म्हणजे जो उत्तरेची जागा आहे ती परत रिएनर्जाइज करून तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीच्या संधी प्राप्त होतात. तर असं काही नाहीये की वास्तू तज्ञ येऊन तुमचं घर तोडफोड करतात किंवा काही करतात, असे कुणालाच हौस नसते. पण तुम्हाला मी सांगते, जर एखाद्यावरती कर्ज खूप असेल, खूप जास्त कर्ज असेल, कॅश फ्लोच येत नसेल, खूप कष्ट करतोय किंवा, तर अशा वेळेस तुम्ही बघा, किंवा मंगल कार्य घरात होत नसेल, म्हणतो आपण लग्न जमत नाहीये, मुलं व्हायला वेळ लागतो, अशा वेळेस तुमच्या घराचा आग्नेय दोषित असतो. आग्नेय दिशा खराब. आग्नेय दिशा म्हणजे साऊथ ईस्ट. साऊथ ईस्ट ही मंगल कार्याची आहे, ज्याचं कारक मंगल आहे. अशा वेळेस तुम्ही ती दिशा खराब असेल तर तुमच्या घरात मंगल कार्य व्हायला खूप प्रॉब्लेम. मॅम, खराबच नाही म्हणजे काय असू शकतं? खराब असणं म्हणजे साऊथ ईस्टला मेन डोर येणं, आग्नेय ईस्टला आग्नेय कोणमध्ये मेन डोर येणं, टॉयलेट येणं, आणि साऊथ ईस्टला किचन खूप चांगलं समजलं जातं. साऊथ ईस्टला. हो, पण तिथे जर वॉशिंग मशीन जरी ठेवली साऊथ ईस्टला तर ती चालत नाही. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला टॉयलेट चालत नाही, आणि मिरर म्हणजे आरसा त्या जागी चालत नाही. आरसाही त्या जागी चालत नाही. याच्याच व्यतिरिक्त तुम्ही जर तिथे मेन डोर केला तर तुम्हाला ट्रीट करायला पाहिजे. हे वास्तूमध्ये जेव्हा तुम्ही माझ्याशी कनेक्ट व्हाल, मी सांगतेच कशा पद्धतीने आपण ट्रीट करतो. पण त्या जागेचा जो धातू आहे कॉपर, तो वापरून आपण त्याला ट्रीट करतो. काही रत्न असतं, क्रिस्टल्स असतात, ते करून आपण त्या उमऱ्याला, जो मेन उमरा आहे त्याला ट्रीट करतो आपण. आणि खूप सोपी पद्धत आहे, पण आपल्याकडे ते माहीतच नाही. आपल्याला वाटतं माझा डोर पूर्व पश्चिम उघडते तरी मला प्रॉब्लेम आहे, आणि तुम्ही लग्नाला स्थळ तुम्हाला येतच नाहीये, किंवा तुम्हाला अशा वेळेस मग तुमचा नॉर्थ प्रॉब्लेम असतो. उत्तर दिशा कर्ज खूप वाढतंय, एकावर एक कर्ज होतंय. अशा वेळेस तुमच्या घराच्या 2 दिशा खराब असतात. जसं मी सांगितलं आग्नेय, त्याच्याच व्यतिरिक्त असते नॉर्थ वेस्ट, म्हणजेच वायव्य दिशा. वायव्य दिशा जेव्हा खराब असते ना, तुम्हाला कुणाकडनं सपोर्ट नाही मिळत. तुमच्या वेळेला कोणी येत नाही. तुमच्या वेळेला जेव्हा कोणी येत नाही ना, तेव्हा तुमच्या घराचा वायव्य खराब असतो. कारण ती काय आलेलं असतं तिथं. तिथे जेव्हा तुमचं घराचं टॉयलेट येतं, किचन येतं किंवा डस्टबिन ठेवता, अशा वेळेस तुम्हाला नॉर्थ वेस्टला प्रॉब्लेम होतो. तर नॉर्थ वायव्य दिशेला, तर वायव्य दिशा ही तुम्हाला गव्हर्नमेंटशी रिलेटेड काही सपोर्ट मिळत नसेल, तुम्ही खूप ट्राय करताय, तर तुमच्या घराची वायव्य दिशा नक्कीच चेक केली पाहिजे. आणि वेस्ट म्हणजे जिथे शनिदेव स्वतः बसतात, पश्चिम दिशा जेव्हा तुमची प्रॉब्लेम होतो ना, तेव्हा तुमचे सेव्हिंग्स आणि बिझनेस खूप दिवस कराल, पण तुमचे सेव्हिंग्स होणार नाही आणि पैसा टिकत नाही. हे तर आज सगळीकडे ऐकायला मिळतं की आमचा पैसाच टिकत नाही. मग आपण ते बघतो की ते पश्चिम दिशेला प्रॉब्लेम आहे. आणि घरामध्ये एकमेकांशी पटत नसेल, स्पेशली हजबंड वाईफचं, नवरा बायकोंचं पटत नसेल, किंवा घरात कुणासोबतच नातेसंबंध चांगले नसेल, तर तुमच्या घराची नैऋत्य म्हणजे साऊथ वेस्ट, किंवा पायांशी रिलेटेड प्रॉब्लेम असेल तर तुमच्या घराची जी नैऋत्य दिशा असते त्याच्याशी रिलेटेड प्रॉब्लेम असतो. कारण नैऋत्यमध्ये स्वतः वास्तू पुरुषाचे पाय असतात. आणि ती दिशा इनबॅलन्स होती म्हणजे काय, तुम्ही कुठला तरी एखादा लाल रंग त्या जागी लावला, हिरवा रंग लावला, कारण हे एलिमेंट्सचा रंग आहे, ते मी तुम्हाला सांगणारच आहे आपण केरस थेरपी. तर त्याच्यावरती तिथे तुम्ही गेला आणि तिथे तुम्ही जर लावला पृथ्वी, आणि तिथे जर काय करतो आपण, पृथ्वी तत्व आहे तिथे ऑलरेडी, आणि तिथे जर तुम्ही एखादा काळा रंग वगैरे केला तर तिथे पाणी आलं, आणि पाणी आणि जमीन जेव्हा एकत्र येते तेव्हा तिथे चिखल होतो, तर त्याच्यातून तुम्ही बाहेरच पडू शकत नाही, आणि तुम्हाला स्टेबिलिटी येत नाही. तुम्ही एका जागी टिकूच शकत नाही. तुमचा बिझनेस असू दे, जॉब असू दे, तुमच्या लाईफमध्ये स्थिरता नाही येत. रिलेशनशिप प्रॉब्लेम येतात जेव्हा नैऋत्याला प्रॉब्लेम. आणि ईशान्येचा प्रॉब्लेम मी बोलूच शकत नाही, सगळ्यांनाच माहित आहे की ईशान्येचं टॉयलेट हे
ट्रीटेबल नाही. नाहीये. ईशान्येचं टॉयलेट हे कधीच ट्रीटेबल नाहीये. कुणीही वास्तुतज्ञांनी तुम्हाला सांगितलं की आपण असं करू तसं करू, ते ट्रीट होत नाही. त्याची एकच रेमेडी आहे, ते तुम्हाला काढावं लागतं आणि त्यानंतर आपण काही 2-4 रेमेडी तिथे परफॉर्म करतो बरं. आणि मग आणि त्याला ही रेमेडी आहे बा. हो, पण ते टॉयलेट सीट, कमोड सीट काढून त्याच्या खाली काही तुम्ही मटेरियल हो रत्न वगैरे करून आपण त्याला करतो. व्हाईट कलरचा मार्बल लावून आपण ती टाईल्स त्याला ते होतं का वर्क मॅम? हो ते होतं. कारण काय आहे हे सांगते मी तुम्हाला. घरामध्ये बाथरूम असणं आणि टॉयलेट सीट जेव्हा म्हणतो ना आपण, तेव्हा ते 2 फुटाचं जे भांडं आहे कमोड सेट तुमचं टॉयलेट सीट, तेच मॅटर करतं. बाकी तुमची जी फरशी आहे त्याचा काहीही संबंध नसतो. जिथनं डिस्पोजची जागा आहे ती तुमची प्रॉब्लेम करते. मग अशा वेळेस आणि अजून एक मला सांगायचं की कुणी सांगितलं म्हणून आपण मनाने टॉयलेट सीट काढू नका. कारण टॉयलेट हे राहू आहे आणि जेव्हा तुम्ही काही विधी न करता त्याला काढता तेव्हा तर तुमच्या घरामध्ये खूप जास्त प्रॉब्लेम्स होतो. ही गोष्ट मी तुम्हाला सांगते. जर तुम्ही कुठल्याही वास्तू चांगल्या तज्ञांना न विचारता टॉयलेट सीट आणि घरातला जिनाही तुम्ही जर कधी कुठे मूव्ह केला तर घरामध्ये डेथ पण होतात. अरे बापरे, इतकं रिस्की? खूप रिस्की. त्यामुळे कोणी म्हटलंय त्याच्या आधी विधी असतात, ते करून आपण टॉयलेट सीट काढतो. असं डिरेक्टली नाही काढू शकत. त्याला 2 महिन्याची रेमेडीज असतात. त्याच्यानंतर जिनाही आपण डायरेक्ट रिमूव्ह करू शकत नाही. तुम्ही रिनोव्हेशनचं काम करताय म्हणून तुम्ही जिना तोडला, त्याचं विधी करून मगच तुम्ही जिना तोडा. बरोबर. ह्या गोष्टी खूप मॅटर करतात आणि प्रेक्षकांना माझ्या सगळ्यांना हे सांगेल की 2 गोष्टी तरी लक्षात ठेवा घर घेताना, की ईशान्येचं टॉयलेट आणि साऊथ वेस्ट म्हणजेच नैऋत्येमध्ये S7 A8 मध्ये जर मेन डोर येत असेल तर ते तुम्ही प्लीज घेऊ नका. ते तुम्ही अवॉइड करा. कारण मॅम हे माहितीच नाही की कसं काम बघायचं. त्यासाठीच मला लोकांना हे सांगायचंय की तुम्ही लाखोंचे मी इंटेरियरच्या विरोधात बिलकुल नाही. मला स्वतःलाही खूप आवडतं. पण इंटेरियर मध्ये आपण लाखो रुपये घालवतात, तर थोडंसं तुम्ही हजारांचं वास्तूला जर घालवले तर त्याने कसं आहे, तुमचं घर दिसण्याबरोबर घर असणंही चांगलं आहे. म्हणजे ज्या घराच्या व्हायब्रेशन्स आहे, जे घर तुम्हाला इतकं देणार आहे त्याच्यासाठीही आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि मग तुम्ही जेव्हा दिसण्यासाठी इतकं घालवता तर ते असण्यासाठी तुम्ही नक्कीच खर्च करून व्यवस्थित वास्तू एकदाच होते. वास्तू ती एकदम व्यवस्थित परफेक्ट केली ना की त्याचे इफेक्ट पण तुम्हाला कळतात. तिथे तुमची ग्रोथ लोकांनाही दिसून येते की ह्या वास्तूमध्ये गेल्यावरती तुम्हाला पर्टिक्युलर असं झालंय. आपण ऐकलं असेल की या वास्तूमध्ये गेल्यावर ह्यांची खूप ग्रोथ झाली. आणि काही लोक नुकतेच वास्तूमध्ये जातात आणि त्यांच्यासोबत काहीतरी अशुभ घटना होतात, लॉस होतात किंवा घरातली कोणती व्यक्ती जाते. या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. याच्याच व्यतिरिक्त नैऋत्य दिशा जी आहे त्याला एक रोड हिट असतो. रोड हिट म्हणजे काय की एकदम सरळ रस्ता जेव्हा तुमच्या घराच्या नैऋत्याच्या मेन गेटला येतो तेव्हा तुमच्या घरामध्ये कित्येक दिवस खूप डेथ होतात. तुम्हाला समजत नाही की आमच्या घरामध्ये अल्प आयु आहे का. खूप क्लायंट्स येतात की मॅडम आमच्या घरामध्ये अल्प आयु आहे का, की कोणी का आमच्या घरातले सारखेच डेथ होतात. तेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये चेक करा की तुमच्या घराचं मेन डोर जे आहे त्याला काही रोड हिट नाहीये ना. ओके. हे खूप समोरून असा रोड जात नाही ना, म्हणजे तुमच्या मेन डोर आहे. जसं सपोज तुमचा प्लॉट आहे, फ्लॅटला ही गोष्ट येत नाही कारण फ्लॅटचं प्लॉटला जेव्हा तुमचा मेन गेट आहे साऊथ वेस्टला आणि तिकडनं डायरेक्ट रोड एकदम लॉंग वेचा रोड असतो तो टच करतोय तेव्हा तिथे रोड हिट म्हणतात. ओके. तर तो तुम्हाला खूप रिस्की आहे. याच्याच रिस्की म्हणजे ज्या रिस्की फॅक्ट्स आहेत ते तुम्ही घेऊन टाळा असं माझं म्हणणं आहे. साऊथ वेस्टचा रोड हिट चालत नाही. आणि जेव्हा ब्रह्मस्थान म्हणजे घरातलं जसं आपली शरीराची जी नाभी असते ते आपलं ब्रह्मस्थान असतं, तसंच अख्ख्या प्लॉटचं फ्लॅटचं जी तुमची नाभी असते ब्रह्मस्थान, तिथे काही छेडछाड करू नये. तिथे जर टॉयलेट आलं, तिथे जर लाल रंग हिरवा रंग आला तर तुम्ही आजारी पडणारच आणि तुम्हाला कळणारच नाही माझ्यासोबत काय होतं. आणि आजारी नाही, क्रोनिक डिझीज होतात. मेजर डिझीज. ब्रह्मस्थानी टॉयलेट आपल्याकडे आजकाल इंटेरियर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सरे बघत नाही. किचनमध्ये करायचं म्हणून घराच्या मध्यभागी सेंटरला मंदिर करतात. खूप लाखो रुपये खर्च करतात पण सेंटरला मंदिर करतात आणि त्यानंतर त्यांना हेल्थ इश्यूज चालू होतात. बरोबर. ब्रह्मस्थानाच्या अवतीभोवती काहीही नकोय. ब्रह्मस्थान जितकं रिकामं राहील तितकं चांगलं असतं. रिकामं राहावं ते. आणि स्पेशली जरी तुम्ही तिथे सोफा वगैरे ठेवला असेल तरी तो मग हिरव्या रंगाचा आणि लाल रंगाचा नसावा. ब्रह्मस्थानामध्ये हे 2 रंग चालत नाही. ओके, बरोबर.
पश्चिम दिशेबद्दल तुम्ही सांगत होता मॅम की वेस्टला जर खराब असेल तर पैशांचे खूप इश्यू होतात हो. किंवा पैसा North कमवला आणि तरी West, हो. हा उत्तर आणि पश्चिमेला हो. जरी कमवला तरी तो टिकत नाही. बरोबर. तर एक खराब असणं म्हणजे काय काय प्रॉब्लेम चुकीच्या गोष्टी म्हणजे मला असं म्हणायचं की आता जे लोक आपला पॉडकास्ट बघताय तर ते ऐकल्यानंतर कमीत कमी ते त्या चुका तरी अवॉइड करतील. जर नॉर्थला कसं आहे, आता फ्लॅट सिस्टम मध्ये कधीच वास्तूप्रमाणे कुठली गोष्ट होत बरोबर 650 600 700 स्क्वेअर फीट मध्ये तर होतच नाही. नाही. तर आपण काय करायचं, त्याला बॅलन्स, शक्यतो तुम्ही नॉर्थला किंवा वेस्टला टॉयलेट आलं तर त्याला ट्रीट करायचं असतं. त्या मी जसं सांगितलं ते धातू वापरून आपण त्याला ट्रीट करतो. किंवा तिकडे जे आहेत आपण टॉयलेट प्रोटेक्टर यूज करतो. जे टॉयलेट प्रोटेक्टर आहे त्याला जो शेप आहे तो जो शेप आहे ना तो पिरॅमिडचा शेप आहे. तर जी एनर्जी टॉयलेट डिस्पोज करतो ती आपण रिग्रोथ करतो ओके टॉयलेटनी. आणि त्याला जी आपण जसं आता वेस्टचा धातू आहे, तुम्ही ऐकलं असेल व्हाईट पट्टी लावायची पण ती टिकत नाही. तर टेप असतो तो टिकत नाही. बरोबर. त्यामुळे आम्हाला खूप वेळेस प्रश्न येतात की रेंटेड हाऊस आहे, आम्ही इथे काय करू. तर रेंटेड हाऊसच्या वेळेस मी टेप लावायला देते. अदरवाईज तुमचं जर स्वतःचं घर असेल तर तुम्ही जर वेस्ट मध्ये असाल तर तुम्ही आयनची पट्टी आणि ती पण एखाद्या कुणाकडेही वास्तू कन्सल्टेशन करा, त्यांच्या अंडरच तुम्ही ती ट्रीटमेंट करा. ओके. चुकीचे ट्रीटमेंट लोक आहे ना ऐकून किंवा ऐकून मला हे सांगायचंय नाही. यासाठीच वास्तू बघा, आजकाल सगळी इन्फॉर्मेशन युट्यूब वरती अवलंबून आहे. पण तुम्हाला वास्तू तज्ञांची गरज का आहे. तुम्ही जी डिग्री घेता किंवा आम्ही जी डिग्री घेतो आणि ज्याचा अभ्यास केला असतो ते कुठपर्यंत पाहिजे, कुठला धातू, याच्याच व्यतिरिक्त ना मी बारच्या बनते प्रत्येक वास्तूचा. तर असं नाहीये की आता इथे नॉर्थ माझे म्हणून मी सगळा निळाच रंग मानणार किंवा असं. ऑलरेडी जर तुमची वास्तू मध्ये नॉर्थ 70% आहे आणि साऊथ 30% आहे बॅलन्सिंग मध्ये, तुम्हाला साऊथला नॉर्थच्या बरोबरीला आणावं लागतं. आणि नॉर्थला अजून वाढवलं तर साऊथ परत इनबॅलन्स होणार. मग अशा वेळेस आपण पेस्टल कलर युज करतो नॉर्थला. ओके. तर हे सगळं आम्ही वास्तूमध्ये करतो. असं नाहीये की मी साऊथ आहे म्हटलं, मी खूप ठिकाणी बघितलं सर्रास लाल कलरचा बल्ब लावायला देतात साऊथ ईस्टला, आग्नेय कोणामध्ये बरोबर देतात आणि म्हणतात की हा लाल कलरचा बल्ब लाव. लक्षात ठेवा, माझी प्लीज सगळ्यांना विनंती आहे की रेड कलरचा बल्ब विचारल्याशिवाय लावू नका. कारण काय आहे, साऊथ ईस्ट ही अग्नी आहे आणि जर ती ऑलरेडी तुमच्या घरामध्ये 70 ते 80% असेल आणि तुम्ही लाल बल्ब लावला तर एक तर तुमच्या घरामध्ये लेडीजला ब्लड रिलेटेड मोठा काहीतरी इश्यू होणार, नाहीतर मग घरामध्ये ऍक्सिडेंट होणार. कारण ह्या गोष्टी फायर एलिमेंट वाढवलं तुम्ही आणि फायर एलिमेंट वाढवल्यावरती त्याला बॅलन्स करायला इतरही तुमचे जे आहेत दिशा त्या बॅलन्स पाहिजेत ना. करेक्ट. ते बॅलन्स नसेल आणि तुम्ही नुकती एकच दिशा हे केली, तसं पश्चिम दिशा पण आहे. आपण बॅलन्स करणार त्याला. पश्चिम दिशेला बॅलन्स करण्यासाठी आपण जे कलर वापरतो ते ग्रे कलर आणि व्हाईट कलर असतात. ओके. कारण ते आकाश तत्वाला रिप्रेझेंट करतात म्हणून ते रंग वापरतो. जर तुमचं नैऋत्य कोण असेल तर आपण येल्लो कलर वापरतो, कारण अर्थ एलिमेंट आहे. जी जमिनीची जागा आहे, भूमीचा कलर आहे तो येल्लो कलर. आपण त्या येल्लो मधनं सगळे पेस्टल शेड घरात मारताना पेस्टल शेड हा प्रेफरन्स असतो. एखादीच भिंत डार्क करू शकता तुम्ही, पेस्टल शेड तुम्ही वापरू शकता. हा, पण याचा अर्थ असा नाही की आता माझ्या मुलाचं जे खेळणं आहे निळ ते तिथं खूप दिवस झालं पडलेलं आहे तर ते तिथं चालणार नाही का, असं नाही. कधी कधी वास्तू ऑटोमॅटिक बॅलन्स पण असते. वास्तूचं मला एक सांगणं आहे की तुम्ही उगाच छेडछाड करायला जाऊ नका. जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तरच वास्तूला छेडछाड करा. आणि काही काही जण मला असे पण म्हणतात आम्ही इतके दिवस राहतोय आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, आता तुम्ही काय सांगता असा प्रॉब्लेम होतो. क्लायंट आला, ब्रेन ट्युमर झाला होता मुलाला, 18 वर्षाचा मुलगा, अचानक ब्रेन ट्युमर. मी म्हटलं घरामध्ये ईशान्य डिस्टर्ब असणार 100%, तुम्ही बघा. ईशान्येला जिना आला होता, ईशान्येला जिना चालत नाही. ओके. तर तिथे त्याला ब्रेन ट्युमरचं हे आलं. पण काय झालं, घरावरती हे जे त्याचे आई वडील वगैरे होतं ते इतक्या वर्ष राहत होते, तो मुलगा पण इतक्या वर्ष 18 वर्षापासून राहतोय. त्याला आत्ताच का त्रास झाला, कारण ज्याची जी जागा आहे गुरुची महादशा ती चालू झाली होती आणि त्याला तेव्हा त्या जागेचाच म्हणजे ईशान्येचा गुरुच्या महादशेचा प्रॉब्लेम चालू झाला, तेव्हा त्या जागेने त्याला त्रास दिला. अरे बापरे. म्हणजे तुम्ही एखाद्या वास्तूत खूप दिवसापासून राहता पण तुम्हाला ती तेव्हाच तुमची महादशा अंतर्दशा आल्यावरतीच तो त्रास देतो. हे खूप इम्पॉर्टंट सांगितलं मॅम तुम्ही की भरपूर लोकांचं असतं की अरे माझं ईशान्येला हे असं आहे तसं आहे, बट मला काहीच प्रॉब्लेम होत नाही. तुमच्या कुंडलीलाच आपण त्याच्यात ऍस्ट्रो वास्तू, निम्रो वास्तू नंबर 3 लोक असतील तेव्हा त्यांना त्या जागेचा प्रॉब्लेम होईल. जर तुमच्या घरात नंबर 6 लोक असेल आणि जर तुमचा आग्नेय कोण डिस्टर्ब असेल तर त्यांना प्रॉब्लेम होणार कॅश फ्लोला. बाकी असं हा
तर या गोष्टी. आणि अजून एक गोष्ट सांगायची, जर तुमची वास्तू बॅलन्स आहे तरी उगीच वास्तू करायची म्हणून करू नका. मग तुमचे घर म्हणजे काही प्रॉब्लेम नाही, इतक्या वर्ष राहताय, व्यवस्थित आहे. हा, पण रिसेंटली मी एका क्लायंटच्या घरामध्ये व्हिजिट केलं. 3.5 वर्ष त्यांचा बिझनेस अचानक कमी झाला. तर व्हिजिट केल्यावरती असं लक्षात आलं, मी त्यांना म्हटलं की तुम्ही रिसेंटली काय चेंजेस केले का? बोलले काही नाही केले आम्ही. पण त्यांनी काय केलं होतं, त्यांच्या सगळे बिझनेसचे डॉक्युमेंट आणि पैशाची तिजोरी SSW म्हणजेच दक्षिण पश्चिम मध्ये ठेवलं होतं. बरं. तर ते साऊथ वेस्ट आल्यामुळे ती डिस्पोजची जागा असती, वास्तूप्रमाणे टॉयलेटची जागा असती साऊथ वेस्ट. तर तिथे त्यांनी ते ठेवलं होतं. त्यामुळे ते त्यांचं लॉस. मी काही उपाय नाही केला, फक्त तिजोरी शिफ्ट केली आणि त्यांना फरक पडला. सो खूप छोट्या गोष्टी असतात. जर कुणाला गव्हर्नमेंटच्या नोटीस येत असत, इन्कम टॅक्सची नोटीस येत असेल, तर त्यांनी त्यांच्या घराचा पूर्व आणि आग्नेय कोण नक्की चेक करा. कारण जर पूर्व आणि आग्नेय कोण जर प्रॉब्लेम आला तर तुम्हाला गव्हर्नमेंटची रिलेटेड नोटीस येणं कंपल्सरी आहे. पण तुम्ही एक कलर थेरपी बद्दल बोलला होता, तर त्याबद्दल काय सांगाल? कलर थेरपी काय असते वास्तूला जर कन्सिडर केलं? हो, म्हणजे जसं मी न्यूमरोलॉजी वापर करतो जेव्हा एखादा नवीन बिझनेस ओपन करतो किंवा कुठलीही गोष्ट करायची आहे. जे माझे क्लायंट्स आहेत त्यांना माहित आहे की मी न्यूमरोलॉजी, ऍस्ट्रोलॉजी, वास्तू या सगळ्या गोष्टी एकत्र करून मगच कन्सल्टेशन देते. म्हणजे तुमच्याकडे जर एखादा क्लायंट आला, हो, तर तुम्ही फक्त वास्तू नाही करत? नाही, मी ऍस्ट्रोलॉजी, न्यूमरोलॉजी, मोबाईल न्यूमरोलॉजी, वास्तू या सगळ्यांचं मिळून कन्सल्टेशन करतो की त्या क्लायंटला परत कसल्याच गोष्टीमध्ये प्रॉब्लेम झाला नाही पाहिजे. बरोबर, सगळं ऍड करतो. तर त्याच्यामध्ये मला तुम्हाला एक गोष्ट सांगितली असेल, कारण मी खूप ऑब्झर्व करते आणि आमचे जे गुरु आहेत त्यांनी पण आम्हाला खूप गोष्टी अशा काय सांगितल्या, तेव्हा आपल्याला लक्षात येतं की हो, या गोष्टी खरं आहेत. तर तुम्ही कधी जर एकदम फेमस बिझनेस असतील मिठाईशी रिलेटेड, तर मिठाई जी बनती ना ती मंगळ आणि गुरुचं कारक आहे. ओके, ठीक आहे. मिठाई स्पेशली मंगळ, तर मंगळचं जे कारक आहे, अशा वेळेस तुम्ही बघितलं असं की जे फेमस मिठाईचे दुकान जे आहेत त्यांचा जो रंग असतो ना चंद्राशी, फूड बिझनेस जो आहे ना तो चंद्र, गुरु, मंगळ यांच्याशी रिलेटेड असतो. तर तुम्ही बघितलं असं जे फेमस मिठाईचे शॉप आहे कुठलेही घ्या, म्हणजे हल्दीराम घ्या किंवा पुण्यामध्ये चितळे घ्या, काका हलवाई घ्या, यांचे जे नेम प्लेटचे कलर्स तुम्ही बघितले तर तुम्ही रेड कलर बघितला असेल, व्हाईट कलर बघितला असेल किंवा येलो कलर पाहिला असेल. कुठलेही तुमच्या एरियामध्ये जा आणि तुम्ही फेमस मिठाईचे शॉप बघा, त्यांचे कलर्स हे असतात. याच्याच व्यतिरिक्त ते अजून एक सांगायचं म्हणजे की तुम्ही बॉटल, पाण्याच्या बॉटल्स, कुठला ब्रँड फेमस आहे आपल्याकडे? आपण साधं द्यायचं बोललं तरी म्हणतो मला बिस्लरीची बॉटल. बिस्लरी इतकी फेमस झाली कारण त्यांनी परफेक्ट यूज केला वॉटर एलिमेंटच्या कलरचा. ब्ल्यू कलर जो आहे तो वॉटर एलिमेंटला आहे आणि त्यांचा जो प्लॅन आहे तो पण वॉटरशीच रिलेटेड आहे. त्यांनी तो यूज केला, ते फेमस झाले. लाल कलरच्या बॉटल्सही आहे पाण्यामध्ये, पण तो ब्रँड इतका फेमस नाही. तर याच्यासाठी की तुम्ही बघा, तुम्ही मेडिकल शॉपमध्ये जा, ते कुठला कलर यूज करतात? ग्रीन कलर. कारण तो जो आहे तो मर्क्युरीला दाखवतो आणि मर्क्युरी हा मेडिकलशी रिलेटेड आहे. ग्रीन कलर. तर अशाच पद्धतीने आपण वास्तूमध्ये याचा उपयोग करतो. जर तुम्ही काही तुमचे म्हणजे बारच्या ठिकाणी वगैरे बघा तर ते डार्क ब्ल्यू वगैरे कलर यूज करतात, जो राहूला रिलेटेड करतो. ओके. मॅम, बारचा आणि राहूचा कसा समज? राहू हा बारला हे करतो, प्रमोट. म्हणजे जी दारू आहे ती ज्योतिषशास्त्रामध्ये इट्स अ राहू. ओके. तर ती त्याला रिलेटेड आहे. आणि डार्क कलर्स, हो, तर ते त्याला करतात. असे खूप म्हणजे. आणि तुम्ही बघा, जेव्हा तुम्ही एखादं शॉप बघता मिठाईचं किंवा स्वीट शॉप बघता, ते कॉर्नरलाच असतं. त्याचं कारण काय? कारण कॉर्नरचा प्लॉट जो आहे ना तो तिथे तुम्ही स्वीट शॉप करता, मंगळला हे करता आणि कॉर्नर राहू प्लॉट असतो, तो त्याला कंट्रोल करतो. तर ह्या गोष्टी खूप असतात. पण मला एक सांगायचंय की जर तुम्ही खूप ऐकलंही असेल की साऊथला ओपन दुकान नको, दक्षिणेला ओपन आहे म्हणजे तो खराबच आहे, अजिबात असं नसतं. तर त्याचं मी पुढे सांगते पद मध्ये आल्यावरती. पण साऊथला जर तुम्ही दुकान घेत असाल तर त्यात पण वेगवेगळे डोर असतात त्याच्याप्रमाणे. पण एकच रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही घरासाठी प्लॉट घेत असाल, फ्लॅट म्हणत नाहीये मी, लक्ष द्या. हा, फ्लॅटला इतका इफेक्ट पडत नाही कॉर्नर असेल तरी, पण प्लॉट जर तुम्ही प्लॉट घेत असाल तर रिक्वेस्ट आहे कॉर्नरचा प्लॉट घेऊ नका. कॉर्नरच्या प्लॉटमध्ये एकतर माणूस एकटाच राहतो, त्याची मुलं त्यांच्यासोबत राहत नाही किंवा काही ना काही कारणामुळे ते म्हणजे जर कोणी बाहेर गावी शिफ्ट झालं किंवा काही त्यांच्या घरामध्ये कोणी टिकत नाही, एकटे राहतात किंवा ते फायनान्शियली इतके प्रॉब्लेमॅटिक होतात, फायनान्शियल लॉसेस मधनं ते बाहेर येत नाही. म्हणून मी रिक्वेस्ट करते की कॉर्नरचा प्लॉट घेताना एकतर वास्तू करून घ्या, नाहीतर तो घेणं टाळा. अवॉइड करा. हो.
प्लॉट घेताना काय इश्यू होतो मग खूप issue होतो. Corner- मग त्याला आता जर कुणाचा असेल तर मग त्याला डेड एंड असतो तो. त्याला मी तुम्हाला म्हटलं की रोड हिट सारखे वगैरे गोष्टी येऊ शकतात, तर त्याला आपण वास्तू करतो. पण मग तुम्ही हे घ्यायच्या आधी एकतर बांधायच्या आधी तुम्ही हे करा. याच्यानंतर अजून एक मेन म्हणजे घराचं जे आपल्याकडे काय करतात ना, प्लॉट बांधतात आणि घराची मस्त जी टाकी असते पाण्याची ती करता नॉर्थ मध्ये करतात, खालची पाण्याची टाकी ती योग्य. पण काही काही जणांना माहित नसतं आणि ती दक्षिणेला पाण्याची खालची टाकी करतात. जेव्हा पाण्याच्या जमिनीच्या खाली पिण्याच्या पाण्याची टाकी येते तेव्हा ते वॉटर एलिमेंट असतं. आणि ते जेव्हा तुम्ही साऊथला करता किंवा साऊथ वेस्टलाच म्हणजे नैऋत्येला करता किंवा दक्षिणेला करता, दक्षिणेला केल्यावर तुमच्या नेम फेम मध्ये तुमच्या नावामध्ये काहीतरी प्रॉब्लेम येणार, तुमचं नाव खराब होणार किंवा कामामध्ये नाव खराब होणार किंवा समाजामध्ये प्रॉब्लेम होणार. किंवा साऊथ ईस्टला म्हणजेच आग्नेयला केलं तर पैसेच तुमचे येणार नाही, कुठेतरी मेजर पैसे अडकून. आग्नेयला जर जमिनीमध्ये वॉटर एलिमेंट असेल, साऊथ म्हणजे जिथे अग्नी चालू होती, अग्नी आणि जे पृथ्वी तत्व आहे म्हणजे साऊथ वेस्ट पर्यंत तुम्हाला जमिनी खाली टाकी चालत नाही, बिलकुल चालत नाही. पण आपण काय म्हणतो, ठीक आहे मी नॉर्थला जमिनी खालची टाकी केली, 30 लाईन घेऊन मी वरती पण नॉर्थलाच वरची टाकी करतो, बरोबर, तर वरची टाकी नॉर्थला चालत नाही. हे लक्षात ठेवा, हे उलट आहे. वरची जी टाकी असते ना ते एअर एलिमेंट ती नॉर्थला चालत नाही. प्लीज हे तुम्ही बघा, जेव्हा वरची टाकी येते त्याची जागा असते साऊथ वेस्ट जी आहे अर्थ एलिमेंट, ते चांगलं आहे, ते चांगलं आहे. जी टाकी असते वरची ती तुमची जी आहे ती नैऋत्येला येऊ द्या, पण खालची जी टाकी आहे ती तुमची नॉर्थ ते ईस्ट मध्ये येऊ द्या. पण वरची टाकी जी आहे ती साऊथ वेस्टला किंवा साऊथला चालते. ओके. जिना साऊथ वेस्टला खूप चांगला समजला जातो. साऊथ वेस्टला जिना म्हणजेच नैऋत्येला जिना हा खूप चांगला समजला जातो. वरची पिण्याची टाकी जी आहे ती खूप चांगली असते. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. घराचं सेफ्टी टँक आहे ते शक्यतो साऊथ वेस्ट म्हणजे दक्षिण पश्चिमेला बनवा. याच्याच व्यतिरिक्त पूर्व जी जागा येते तिथे बनवा किंवा वेस्ट नॉर्थ वेस्ट म्हणजेच पश्चिम उत्तर पश्चिम ह्या जागी तुम्ही तुमचे टॉयलेट्स बनवू शकता, सेफ्टी टँक बनवू शकता. याच्या व्यतिरिक्त इतर कुठेही जागी बनवलं तर तुम्हाला पहिलं ट्रीट करावं लागेल, नाही तर ते मेजर तुम्हाला प्रॉब्लेम्स करतात. मग ह्याला वास्तुदोष क्रिएट होतो. ओके मॅम, तुम्ही आता जे सांगितलं की आपण ईशान्येला टॉयलेट नको असायला, नॉन क्युरेबल आहे म्हणजे आहे की म्हणजे करू शकतो पण खूप मेहनत आहे मग त्याला, म्हणजे ते फोडावंच लागतं मग ते मटेरियल. असे अजून काही गोष्टी सांगू शकतात तुम्ही की जे नॉन क्युरेबलच आहे आणि करायचं तर मग त्याच्या रेमेडीज तुमच्याकडे आहे बट ती प्रोसेस मोठी आहे. जसं मी सांगितलं ना की आता आपण थोडंसं डोरकडे जाऊ. आपल्याला फक्त माहिती आहे की 4च डोर आहेत, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण, 32 डोर आहेत टोटल, 32 पदं आहेत. ओके, 32 पदं असतात घरामध्ये. तर वास्तूमध्ये जेव्हा तुम्ही डिग्री लावता, जेव्हा मॅप करता 16 डायरेक्शनचा, तर एका डायरेक्शन मध्ये म्हणजे तुम्हाला सांगते टोटल आपल्या मेजर 8 डायरेक्शन घेऊ, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण. त्याच्यानंतर जसं मी आता तुम्हाला बोलले की आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य ह्या दिशा धरल्या तर 8 दिशा येतात. ह्या दिशा धरून याच्यामध्ये 8 दिशांमध्ये 4 पदं येतात, एका दिशेमध्ये 4 पदं येतात म्हणजे 8 चौक 32 पदं होतात. तर आता सांगते मी तुम्हाला, सुरुवात करू आपण ईशान्येपासून तर आपल्या ईस्ट साऊथ ईस्ट म्हणजे आग्नेयपर्यंत. तर आपल्याला आपण सगळ्यांनी ऐकलं माझा तर ईशान्येचा डोर आहे किंवा माझा डोर ईशान्येमध्ये येतो, खूप छान आहे. ईशान्येमध्ये 2 पदं येतात, A-net आणि E1. A-net हे जॉब करणाऱ्यांसाठी खूप चांगलं असतं, बरं, पण E1 चांगलं नसतं. E1 पद तुम्हाला ट्रीट करावा लागतो. मग काय होतं, जेव्हा आपण घराचा डोर बनवतो इथपर्यंत जर तुमचं A-net आलं तर आपण याला ट्रीट करत नाही, पण त्याच्या पुढचा भाग आपल्याला ट्रीट करणं गरजेचं असतं. ओके, इतकं बारीक बघावं लागतं. तर हे पदं येतात. सगळ्यात चांगलं म्हणजे सगळ्यात शुभ मानलेले दरवाजे म्हणजे E3 E4. हे E3 E4 म्हणजे पूर्वेचा आहे, पूर्वेचा दरवाजा. हो, E3 E4 आहे. आणि असे E किती असतात मॅम? असे ई नाही, असे टोटल 32 पद आहे. आता हे पूर्वेमध्ये जे सगळ्यात चांगले आहे ते E3 E4. त्याच्यानंतर आपण येतो दक्षिण दिशेला. दक्षिण दिशेला घरांचा दरवाजा असलेला चालतो. प्लीज जे कोणी मिथ पसरवलं आहे की दक्षिणेचा दरवाजा तुम्हाला प्रॉब्लेम करणार, अजिबात नाही. दक्षिण दिशेमध्ये S2 S3 S4 स्पेशली S3 S4 हे दरवाजे खूप पैसा देतात. हो का? हो, खूप पैसा देतात, खूप जास्त पैसा देतात. S3 S4 आम्ही सजेस्ट करतो क्लायंटला, बिझनेसमॅनला की तुम्ही ह्याच्यामध्ये तुमचं घराचं जे आहे पद
इथे तुम्ही डोर ओपन करा. त्याच्यानंतर मात्र सगळ्यात गरिबी देणारा माणसाला बाहेरच येऊन नाही देणारा माणूस म्हणतो मी इथून चालू केलं परत इथंच येतोय, तो म्हणजे S7 S8. S7 S8. ही जसं ईशान्येचं टॉयलेट काढू शकत म्हणजे जी रेमेडी आहे तसं हा दरवाजा चेंज केल्याशिवाय तुमच्या घरामध्ये ग्रोथ येत नाही. S7 S8 किंवा मेजर प्रॉब्लेम्स होतात. S7 S8 डोर ट्रीटेबल नाही, मी स्पष्ट सांगते. ओके. आणि हे घर विकायला खूप दिवस लागतात. तुम्ही खूप ट्राय करा हे घर विकायचं. S7 S8 हे घर लवकर विकलं जात नाही. ज्यांच्या नैऋत्येचं मेन डोर आहे ते घर लवकर विकलं जात नाही. याच्यानंतर येतो सगळ्यात चांगला डोर म्हणजे W4 W5 चौथं पद सगळ्यात चांगलं आहे. म्हणजे 3 दरवाजे आहेत, W3 W4 W5 तिन्ही दरवाजे बेस्ट आहेत. स्पेशली W4 खूप जास्त चांगला आहे. आणि याच्याच व्यतिरिक्त नंतर येतं एक खूप डेंजर दरवाजा, खूप जे आपल्याला वाटतं माझा वायव्येला दरवाजा आहे, काही प्रॉब्लेम नाहीये, अजिबात नाही. वायव्येच्या कॉर्नरचा जो N1 असतो तिथेच लोक सुसाईड किंवा मर्डर होतं. इतका डोर विचित्र असतो. सुसाईड वायव्य म्हणजे कोणत्या 2 दिशांमधली? पश्चिम आणि उत्तर दिशेमधला कोण. पश्चिम आणि उत्तर मध्ये जर कोण असतं, कोण आहे आणि तिथे जर तुमचं दरवाजा आलेला आहे मेल N1 तर तिथे एक तर सुसाईड होतं किंवा मर्डर होतं. हो, म्हणजे ट्रेंडन्सी अशी बनते की मला आता डिप्रेशन माइंड मध्ये जातं माणूस किंवा क्रिमिनल माइंडसेट मध्ये जातो. तर माझ्या मते N1चा दरवाजाही खूप प्रॉब्लेमॅटिक आहे. तर असे दरवाजे तुम्ही ट्रीट केले पाहिजे. मॅम दरवाजे ट्रीट हो खूप व्यवस्थित सगळे दरवाजे ट्रीट होतात, फक्त S7 S8चा नाही होत. S7 आणि S8 म्हणजे लोक बघा वास्तुज्ञाने काही जण करतात पैशासाठी करतात, पण मी स्पष्ट सांगते की ते ट्रीट होत नाही. ते करून काही फायदाच नाहीये, ते ट्रीट होत नाही. माणसाने असे काय करायचं? आता जर घर घेतलंय काहीतरी बघा घर घेतले, पण मी खरं सांगते की त्यांनी शक्यतो तात्पुरता मी जी ट्रीटमेंट करून देतो त्यांनी ती करावी किंवा घराचा दरवाजा शिफ्ट करावा. थोडासा शिफ्टही नसेल करता येत तर मग घर विकण्याशिवाय पर्याय नाहीये, कारण ते नाही होत सर. आणि त्यांना एका मागे एक जेव्हा प्रॉब्लेम होतात तेव्हा त्यांना समजतं की या घराचा, मग तुम्ही एक तर डोर ट्रीट करा. S7 आणि S8 आणि त्याचे परिणाम काय बोललात तुम्ही? गरिबी, फायनान्शियल क्रायसिस, क्रोनिक डिझीज, ते सगळ्याच गोष्टी होतात. हेल्थ, पैसा सगळं मायनस. हो. आणि N1चा एंट्रन्स पण N1चा एंट्रन्स ट्रीट होतो. हो, N1चा एंट्रन्स नाही होत. N1चा एंट्रन्स ट्रीट होतो, तो तुम्ही ट्रीट करून घेऊ शकता. उत्तर दिशेला टॉयलेट आलं तर ते तुम्ही ट्रीट करा, ते ट्रीट होतं, ते खूप छान. आणि दुसरं म्हणजे उत्तर आणि ईशान्य कोण मधली एक जागा असती नॉर्थ ईस्ट, ती आपल्या घरामध्ये औषधं ठेवायची सगळ्यात चांगली जागा आहे. कोणती मॅम? परत एक वेळ सांगा, कारण माझ्या घरात पण भरपूर वेळा मुलीला आजार, मला खोकला. उत्तर दिशा, उत्तर आणि ईशान्य कोण, ओके, याच्यामध्ये एक जागा येते, त्याला आपण म्हणतो नॉर्थ ईस्ट म्हणजेच उत्तर पूर्व. बरोबर. या जागेमध्ये मी जसं सांगितलं की धन्वंतरी देवांनी अमृत आणलं होतं, ते जागा औषधाची असती. तिथे तुमचा किचन बर्नर नाही आला पाहिजे, नाही तर तुम्हाला किडनीशी रिलेटेड प्रॉब्लेम होईल, पोटाशी रिलेटेड प्रॉब्लेम होईल. आणि अशा जागी ना सगळ्यात घरामधले औषधं ठेवायची खूप चांगली जागा आहे. पण तिथे नसेल तुम्हाला जागा तर तुम्ही पश्चिम दिशेला घरातली औषधं ठेवू शकता. पण कृपया घरातली औषधं किचन मध्ये ठेवू नका, बेडच्या साईडला ठेवू नका, नाहीतर त्यांनी तुमचा आजार अजून वाढेल. बरोबर आहे. बेडच्या साईडला, हो, बेडच्या साईडला आणि किचन मध्ये औषधं नाही चालत. आणि आजकाल ना मी इन्स्टावरती खूप चांगला रील बघतीये की सगळ्यांनी म्हणजे खूप मस्त इंटेरियर करतात ते, पण सगळे ब्ल्यू कलरचं किचन करत आहे. प्लीज त्यांना मला एक सांगायचंय, मुळात तुमचं किचन जर उत्तर दिशेला आलं आणि तुम्ही ते ब्ल्यू मध्ये केलं तर ते ठीक आहे, पण उत्तरेत किचन असणंच हा वास्तुदोष आहे. उत्तरेत किचन असणे हा वास्तुदोष आहे. म्हणजे ऑलरेडी तुमचा एक नाही तर एक वास्तुदोष क्रिएट झालेला आहे, त्याला तुम्ही ट्रीट करा. ठीक आहे. आणि जर तुम्ही ब्ल्यू कलरचं करत असाल, ब्ल्यू कलर, काळ्या कलरचं किचन, ग्रे कलरचं किचन करत असाल, नॉर्थ मध्ये केलं तर ते ठीक आहे, पण त्याला तुम्हाला किचनची रेमेडी करणं गरजेचंच आहे. कारण किचन, अग्नी आणि पाणी मी सांगितलं सोबत येत नाही, तुमचा बिझनेस, हेल्थ सगळं लॉस मध्ये जाणार. पण तुम्ही अग्नी म्हणजे ऑलरेडी साऊथ ईस्ट मध्येच बरोबर किचन करताय, दक्षिणेलाच किचन करताय, तुम्ही सगळं व्यवस्थित करताय, पण तुम्ही यूज करताय तिथे निळा कलर किचनचा, तर तुम्ही खूप तुमचं नेम फेम आणि कॅश फ्लो खूप डॅमेज होणार. हो, तुम्हाला म्हणजे तुमचं नेम फेम होणार नाही. तुम्ही इतकं कष्ट घेताय, तुम्हाला कुठनं ऍप्रिसिएशन मिळणार नाही.
तुम्हाला कॅश फ्लो तर पूर्ण तुमचं स्टक, तुमचे पैसे अडकतील, तुम्हाला मिळणारच नाही काही केलं, तुमच्या घरात मंगल कार्य होणार नाही. त्यामुळे प्लीज लक्षात ठेवा. आणि अजून एक सांगणे की किचनचा प्लॅटफॉर्म जो आहे तो ब्लॅक कलरचा नको. म्हणजे कोणत्याही दिशेला असेल तर ब्लॅक कलरचा नको. कोणता कलर बेस्ट आहे मॅम? बेस्ट म्हणजे लाईट कलर, बीज कलर, ओके, पीच कलर. आग्नेयला असेल तर मी पीचचं सांगते, किंवा लाईट कलर. आता कॉर्ड्स मध्ये पण खूप कलर्स अवेलेबल असतात, ते मी सांगते. पण कारण शेवटी ना वॉटर एलिमेंट येतं, ब्लॅक प्लॅटफॉर्मला वॉटर एलिमेंट मानलं जातं. बरोबर आहे. ते आणि गॅस जो आहे ते परत इनबॅलन्स होतं. म्हणजे वॉटर प्लस त्याच्यामध्ये आम्हाला परत मग ते दुसरे स्टोन येऊन आम्हाला ते रेमेडी करावे लागतात. तर म्हणून मी सांगते, याच्याच व्यतिरिक्त मुलांना अभ्यासाला बसवायचं असेल किंवा तुम्ही एक्झाम द्यायचं असेल तर नेहमी लक्षात ठेवा, ईशान्येला चेहरा करून किंवा पूर्वेला चेहरा करून त्यांनी बसलं पाहिजे. ईशान्येला किंवा पूर्वेला चेहरा करून बसलं पाहिजे. जर तुम्ही खूप चांगलं पॉलिटिक्स मध्ये असाल तर लक्षात ठेवा, तुमच्या घराची जर पूर्व डॅमेज असेल तर तुम्हाला सोशल कनेक्शन 0 होतं. तुम्ही पॉलिटिक्समध्ये चांगलं काम नाही करू शकत. तुमच्या घराची पूर्व दिशा खूप जास्त चांगली पाहिजे जर तुम्हाला पॉलिटिक्समध्ये पुढे जायचं आहे तर. ओके, तुम्हाला रेकग्नेशन तुमचं 0 सर्कल आहे. आता जसं आपण सोशल मीडियावरती बोलतोय, बरोबर, सोशल मीडियाला सगळ्यात आजकाल जे सोशल मीडियाला एवढं बूम मिळालंय ते राहूमुळे मिळालंय. राहू चांगला हवा. राहू जो आहे तोच आत्ताचा कलियुगाचा स्वामी राहू आहे. सगळ्यात जास्त पैसा राहू देतोय. हो, सोशल मीडिया अचानक 2020 नंतर खूप बूम मध्ये जास्त झाले, त्याचं कारण राहू आहे. आणि जी राहूची दिशा आहे, जर तुम्ही सोशल मीडियामध्ये काम करताय, अशा गोष्टी करताय, तर तुम्ही तुमच्या घराच्या नैऋत्य दिशेला बसलं पाहिजे. पूर्वी सांगायचे की घरातला कर्ता पुरुष किंवा जो मेन आहे त्यांनी साऊथ वेस्टला झोपायला पाहिजे, म्हणून जे मेन मास्टर बेडरूम असते ती नैऋत्य दिशेला बनवतात. साऊथ वेस्ट म्हणतात. हो, पण त्याच्यामध्ये एक थिन लाईन असते ज्याला आपण नैऋत्य म्हणतो. की तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की साऊथ वेस्ट म्हणजे दक्षिण पश्चिम, आणि जे साऊथ वेस्ट आहे म्हणजे जे नैऋत्य, याच्यामध्ये एक 10 डिग्रीचं अंतर असतं. या जागे झोपला तर डिस्पोज होऊन जाईल आणि या जागे झोपला तर खूप नाव सगळ्याच गोष्टी. इतकं बेसिक. म्हणून आता कसं ठरवायचं आणि साधारण लोकांनी काय करायचं ज्यांना की माहिती? याच्यासाठीच आपण वास्तू करतो. एक्झॅक्ट, वास्तू यासाठीच करावी, माझं हेच म्हणणं आहे. तुम्ही करून द्याल मॅम? हो, त्या गोष्टी आम्ही सांगतो की तुमचं बेड किती डिग्रीमध्ये असं आलं तर ऍटलीस्ट तुमचा डोक्याचा इतका भाग तरी त्या झोन मध्ये आला नाही पाहिजे. साऊथ वेस्ट मध्ये झोपणं सगळ्यात बेस्ट मानलं जातं. साऊथ वेस्ट. हो, यानंतर साऊथ मध्ये झोपणं पण खूप चांगलं असतं, रिलॅक्स असतं. साऊथ ईस्टला कसलीही ट्रीटमेंट करायच्या आधी घरातल्या लेडीजला प्रॉब्लेम होतो हे लक्षात घेऊन मग त्या करा, कारण आग्नेय जागा ही घरातल्या लेडीजला दाखवते. ज्यांच्या घरामध्ये लक्ष्मी येते, ज्यांच्या घरातल्या स्त्रिया खूप चांगल्या आहेत, उत्साही असतात, त्यांच्या घरात आग्नेय खूप चांगला असतो, पैसा येतो म्हणून. पण ज्यांच्या घरात स्त्रियांना व्यवस्थित वागवलं जात नाही किंवा काही प्रॉब्लेम, अपमान केला जातो किंवा काही गोष्टी, किंवा त्यांना आजार असेल, ब्लड रिलेटेड काही असेल, त्या घराची साऊथ ईस्ट डॅमेज असते. हे लक्षात ठेवा तुम्ही. बरोबर. तर ह्या गोष्टी झोपण्याच्या वेस्ट नॉर्थ वेस्ट, मी डिप्रेशन मध्ये चालली, आत्ता परवाची गोष्ट आहे, माझे क्लायंट आहेत, एक पेपर क्लिअर नाही झाला म्हणून मुलगा 8 वर्ष डिप्रेशन मध्ये गोळ्या खातोय. बापरे, 8 वर्ष, अजूनही नाही, खूप यंग मुलगा आहे. मी मॅडमला म्हटलं फक्त मला त्याच्या बेडची पोझिशन पाठवा. 100% तो घरातल्या वेस्ट नॉर्थ वेस्ट मध्ये झोपत होता, म्हणजे पश्चिम उत्तर पश्चिम मध्ये तो झोपत होता. जे आपल्याला वाटतं मी पश्चिमेतच झोपतोय, पश्चिमेच्या शेजारीच जागा आहे वेस्ट नॉर्थ वेस्ट, तिथे तो मुलगा झोपतोय, अजूनही झोपतोय. त्याला आता इमिडिएट बेसवरती आम्ही ती जागा त्याची चेंज केली. गोळ्या बंदच होणार नाही, कारण वेस्ट नॉर्थ वेस्ट ही घरातली डिप्रेशनची जागा असते, तुमच्यातले इमोशन्स बाहेर काढायची जागा असते. बरोबर. तिथे कंटिन्यू झोपणारा माणूस हा डिप्रेशन मध्ये जातो. अशा खूप गोष्टी आहेत ज्या आपण म्हणतो, आणि हे असं तुम्हाला वाटतं, पण ह्या पाळीव प्राणी पण हे इतके जेव्हा त्यांच्यावरती पण परिणाम होतात, आपल्याला समजतं की ह्या गोष्टी मला किती मॅटर करतात. ते एखादा जर अजून एक महत्वाचं मी शेवटचं मत सांगते की जर कोणती व्यक्ती हरवली घरातनं, तुम्ही किडनॅपिंगच्या केसेस ऐकता. बरोबर. किडनॅपिंगच्या केसेस जेव्हा होतात तेव्हा तुम्ही इमिडिएट बेसवरती काय करायचं आहे, त्याच व्यक्तीचा साऊथ वेस्ट ही जागा डिस्पोजची जागा असते, घरामधली खूप महत्वाची जागा आहे. मी म्हणून परत रिपीट करतेय, दक्षिण आणि नैऋत्येच्या मधली जागा, दक्षिण आणि नैऋत्येच्या मधली जागा साऊथ वेस्ट येते. तिची डिग्री असते 210. त्या डिग्रीमध्ये जर त्या मुलाचे फोटो वगैरे काही असेल, कपडे असेल, इमिडिएट बेसवरती काढा.
आणि स्पेशली सजेस्ट करते लहान मुलांचं काहीही त्या दिशेला ठेवायचं नाही. ओके. मग या किडनॅपिंगच्या वगैरे केसेस त्यांच्यासोबत खूप चान्सेस असतात. आणि जर झालं तर ते फोटोज वगैरे त्यांची काही खेळणी असेल इमिडिएट तिथनं, किंवा मोठीही जरी कोणी माणसं असेल तर ते तुम्ही डायरेक्ट रिमूव्ह करा आणि साऊथ वेस्टला किंवा नॉर्थ वेस्टला त्यांचा फोटो लावा. ते घरी येण्यासाठी सपोर्ट करते ती जागा. नॉर्थ वेस्ट म्हणजे सपोर्टची जागा आहे, तिथे त्यांचा फोटो ठेवा आणि काही त्यांचं एखादा पारूचा कपडा असेल तो ठेवा आणि त्याच्यावरती काहीतरी हेवी ठेवा. म्हणजे तुमचा टिपोय असू दे, काही ती व्यक्ती घरी येते, येऊन जाईल ती घरी व्यक्ती येते. हे तुम्ही करा. तुम्ही कुठलीही ट्रीटमेंट मनाने युट्यूबवरती अर्धवट नॉलेज घेऊन करू नका, कारण याचा इफेक्ट तुम्हाला वाईटही मिळतो आणि चांगलंही मिळतो. म्हणून कुठलीही गोष्ट कधीही करायच्या आधी तुम्ही एखाद्या चांगल्या वास्तू कन्सल्टेशनचा सल्ला घ्या, त्यानंतरच करा. उगीच कुठलीही गोष्ट करू नका, नाहीतर चुकीच्या जागी चुकीचे धातू लावून मग तुम्ही चुकीच्या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला त्यासाठी मी म्हणते की वास्तू ही खूप छान आहे, इतकी तुम्हाला पॉझिटिव्ह इफेक्ट देते आणि तुम्हाला समजतं पण वास्तूमध्ये आलेलं की ही वास्तू आपल्याला किती छान आहे, किती चांगली लाभलेली आहे. तुम्ही जेवढा द्याल वास्तूला, वास्तू त्याच्या डबल टिबल तुम्हाला देते. करेक्ट. वास्तू पुरुष. वास्तू शांती करा घरात गेल्यावरती. काही जण 3-3 वर्ष वास्तू शांती करत नाही, तर असं नाही, वास्तू शांती करा, झालीच पाहिजे. हो झालीच पाहिजे. त्या गोष्टी करा, त्याच्यानंतर तुम्हाला त्याचे इफेक्ट बघा. वास्तू तुम्हाला खूप पीस आणि खूप भरभराटी देते. बरोबर. एक वास्तूच्या रिलेटेड आहे का काय माहित नाही मला, बट मी अशी एक रील बघितली होती मॅम, हिंदी लेडी होत्या त्या बोलल्या होत्या की जर शुक्रवारी ड्रिंक्स केलं तर तुमचा शुक्र मजबूत होतो आणि भरभराटी होते. असं खरं नाही, असं बिलकुल नाही. मी तुम्हाला सांगितलं की दारू म्हणजे राहू आहे. बरोबर. जर तुम्हाला तुमच्या पत्रिकेतला गुरु, मंगळ, शनी खराब करायचंय तर तुम्ही शुक्रवारी काही इतर कुठल्याही दिवशी दारू पिले तर तुमचा तो खराब होणार आहे. कुठल्याही दिवशी शुक्रवारी दारू पिल्याने, दारू पिणं हेच पत्रिकेत म्हणजे लाल किताब घ्या, लाल किताब मध्ये तर सरळ सकट सांगितलंय की तुम्हाला तुमचा गुरु शनी मंगळ, आणि ज्यांचा शनी मंगळ सोबत बसला ना त्यांनी तर हे पिलं तर त्यांना एक विदिन आठवडाभर त्यांना इफेक्ट दिसतो की त्यांना किती मोठा फटका बसतो. कारण हे चालत नाही. गुरु तुमचा खराब होतो, शनी आणि मंगळ. आणि आता बघा ते जसं मी तुम्हाला सांगते की मंगळ जे आहे हे मंगळाचंच वर्ष आहे आणि 7.5 पिरियड जे आहेत ते माझ्याकडे येणाऱ्या क्लायंटला मी बघते जवळून. तर जी राशी आहे आणि त्याच्यामध्ये स्पेशली मेष राशीची 7.5 चालू होते, येते 29 मार्चला पण होते ना मॅम वाटतं. कुंभची तिसरा फेज येतोय, कुंभचा तिसरा फेज येतोय, मीनचा दुसरा येतोय. मीनच्या लोकांनी सगळ्यात जास्त जपायचं आहे. आणि याच्याच व्यतिरिक्त मेष राशीला पहिलं चरण चालू होतंय. अशा वेळेस तुम्ही शुक्रवारी दारू सर नाहीच, म्हणजे मला नाही माहिती ते कुठल्या बेसवर ते त्यांचं नॉलेज बघितली का मॅम? ते खूप बघितली ती, पण ते त्यांचं नॉलेज असेल, मला त्याबद्दल काय बोलायचं नाहीये. पण असं त्यांनी असं सांगितलं होतं अजून की नवरा आणि बायकोने जर सोबत मिळून पिली तर मग खूपच फायदा आहे शुक्रवारी. नाही बघा, आता हे कलियुग आहे, बायको अंडरस्टँडिंग प्रमाणे ते काही करू शकतात, त्यात आपलं बोलणं काही काम नाही. जे मी सांगते ऍस्ट्रॉलॉजिकली सांगतात की अजिबात चालत नाही, असं कुठलंच कॉम्बिनेशन म्हणत नाही. आणि जर असं झालं तर ते तुमच्याच पत्रिकेतले प्रॉब्लेम्स क्रिएट करतात. कारण मद्यपान आणि मांसाहार हा ऍस्ट्रॉलॉजी मध्ये बिलकुल चालत नाही. जर तुम्हाला तुमच्या पत्रिकेतला जर शनी आणि मंगळ चांगला ठेवायचा आहे, राहू चांगला ठेवायचा आहे, गुरु, तर स्पेशली रिक्वेस्ट करेल की शनिवारी मंगळवारी नॉनव्हेज न खाणं. शनिवारी आणि मंगळवारी नॉनव्हेज न खाणं, कारण शनी आणि मंगळवार हनुमानजींचा आहे, तो तुम्हाला त्रासदायक ठरेल. बरोबर आहे. तर अशा गोष्टी तुम्ही टाळल्याच पाहिजे. शनी हा देव तुम्हाला 7.5 म्हणजे काय, 7.5 म्हणजे तुम्ही जे आता कर्म करताय ना त्याचीच परतफेड चालू होती. मग माणसाला सगळ्या गोष्टी समजतात की काय. त्यामुळे काही काहींना 7.5 त्रास नाही, काही काहींना खूप होतो. शेवटी हे तुमच्या कर्माचेच रिझल्ट आहेत. शेवटी शनी म्हणजे कर्म ना, म्हणजे जे केलेलं. शनी म्हणजे कर्म, शनी म्हणजे आपली परतफेड जी असती ती आहे शनी. शनी हा आजपर्यंत केलेलं आहे त्याचं परतफेड. मग एक तर चांगलं केलं असेल तर चांगलं मिळेल या 7.5 मध्ये, वाईट केलं असेल लोकांशी तर वाईट मिळेल. सर एक गोष्ट सांगू का, कुठलीही पत्रिका, न्यूमरोलॉजी असू दे, ऍस्ट्रोलॉजी असू दे, वास्तू असू दे, सगळ्यात महत्वाचं आहे तुमचं कर्म. कर्म आणि हार्डवर्क. हे जे मी सांगते की तुम्ही वास्तूमध्ये तुमचं नॉर्थ खूप चांगलं आहे, उत्तर खूप चांगलं आहे, तुम्ही घरात बसून करणार, तुम्हाला नाही काम करत. तुमचं हार्डवर्क आणि तुमचं जे आहे त्याच्यामध्ये तुमचं कर्म तुम्ही पॉलिटिक्स मध्ये आहात किंवा इतर दुसरीकडे तुम्ही तुमचे म्हणजे कुणाला घरात जेवण व्यवस्थित देत नाही आणि तुम्ही बाहेर जाऊन अन्नदान करता, त्याला अर्थ नाहीये. बरोबर आहे.
तुमचं कर्म खूप मॅटर करतं. आई वडिलांना वागवत नाही आणि बाहेर अन्न आणताला अर्थ नाही. किंवा खूप गोष्टी असतात अशा की तुम्ही तुमचं कर्म चांगलं ठेवलं ना तर तुम्हाला 7.5 काहीही त्रास होत नाहीये. म्हणजे स्वतःचं 3रं पद चालू आहे. ओके. तर तुमची कुंभ राशी. कुंभ राशी. पण कुंभ राशीमध्ये पण अडचणी सगळ्यांनाच येतात. तो जीवनाचा पार्टच आहे, त्याच्याशिवाय आपलं आयुष्य नाहीये. पण मी ते सांगते की तुम्ही ह्या गोष्टी करा, रेमेडी करा. सगळ्यात महत्वाचं कर्म करा. सगळ्याच गोष्टी पैशासाठी करायच्या नसतात. सगळ्याच गोष्टी तुमचा जीवनाचा भाग आहे, त्या गोष्टी मी मान्य करते. पण कर्म आणि कुणाला फसू नका, कारण तुम्ही एकदा स्वतःच त्यामध्ये फसले जात. म्हणून मी वास्तू करताना पण कुणाला माझ्या क्लायंटचं सांगते, कोणीही येऊ दे, त्यांना विचारा याचं लॉजिक काय, तुम्ही सांगा, मग त्या गोष्टी केल्या तर नक्कीच त्याचा फायदा होतो. मॅम थँक्यू सो मच. परत एक वेळेस आपल्या ऑडियन्सला खूप व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन मिळाली आहे आणि त्याचा यूज ते करतील आणि स्वतः करण्यापेक्षा एका चांगल्या वास्तुतज्ञाकडून ते सहज घराची वास्तू करू शकता. इंटेरियर इज इम्पॉर्टंट, पण त्यासोबत वास्तू पण तितकीच इम्पॉर्टंट आहे. घरात बसून नुसतं मोबाईलमध्ये बघून आणि कंपास ओपन करून आपल्याला दिशा नाही कळत. जर करायचंय तर त्याला परफेक्ट ज्याचा अभ्यास आहे तोच व्यक्ती ते करू शकतो. बरोबर. तेच तर मॅम, जर कुणाला तुमच्याशी कनेक्ट व्हायचंय आणि त्यांना तुमच्याकडून वास्तू करायची असेल तर तुम्ही कोणता नंबर तुमचा द्याल? थँक्यू सो मच मला ही ऑपॉर्च्युनिटी दिली. तर मला एवढंच प्रेक्षकांना सांगायचंय की अजून एक टीप देते मी जाता जाता, की वास्तूला घरामध्ये आपण पाहिलं असेल की दरवाजावरती गणपती किंवा हनुमानजी लावतात. तर प्लीज असं करू नका. गणपतीजी दरवाजावरती लावलेले चालत नाही, कारण ते आपली देखरेख करण्यासाठी आहेत, पण ते आपल्यावरती विघ्नहर्ता आहेत. ते काही आलेले संकट येतात, पण ते आपल्या दरवाजावरती लावलेले चालत नाही. ते रोकपाल नाहीये, त्यामुळे त्यांचा फोटो तसं तिथे लावू नये. दुसरी गोष्ट म्हणजे हनुमानजींना आपण नक्कीच लावू शकतो, फक्त आग्नेयेचा दरवाजा असल्यावरती किंवा तुमचा दक्षिणेचा दरवाजा असेल तेव्हाच आपण पंचमुखी हनुमान लावतो. त्याच्या व्यतिरिक्त तुमचं कुठल्याही पदामध्ये डोर येऊ दे, आपण हनुमानजींचा फोटो वगैरे तोपर्यंत लावत नाही, फक्त दक्षिणेला आग्नेयमध्ये लावतो. तर ते तुम्ही लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे करा. आणि तुम्हाला वास्तू कन्सल्टेशनसाठी जर कनेक्ट व्हायचं असेल तर माझा नंबर आहे 7517511113. ओके. आणि मॅमचं जे इंस्टाग्राम अकाउंट आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये पण ऍड केले. हा नंबर पण डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तुम्ही डिरेक्टली मॅम सोबत कनेक्ट करू शकतात. मॅम स्वतः बोलतात फोनवर आणि त्यांच्याकडून तुम्ही कन्सल्टेशन घेऊ शकता. मॅम धन्यवाद. थँक्यू सर.